हॅलो, वेलकम टू इन्फिनिटी क्लासेस. आपण महाराष्ट्र बोर्डचं जे स्टँडर्ड 10चं मॅथमॅटिक्स 2 हे बुक आहे. यातला पहिला चॅप्टर बघतोय सिमिलॅरिटी. आपण तो चॅप्टर स्टार्ट करणार आहोत. आता हा सिमिलॅरिटी हा शब्द तुम्हाला पहिल्यांदा कधी गेलाय तर स्टँडर्ड 9ला मॅथमॅटिक्स 2 मध्ये एक छोटा टॉपिक या नावाचा होता, सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स. ओके, आता आपल्याला ते व्यवस्थित डिटेलमध्ये बघायचं की सिमिलॅरिटी म्हणजे काय आहे, सिमिलॅरिटी कशी ओळखायची, हे सगळंच. पण त्या अगोदर एक आपल्याला छोटासा टॉपिक आहे, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. ओके, रेशोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स हा टॉपिक आपल्याला व्यवस्थित बघायचा. त्यानंतर आपण सिमिलॅरिटीला स्टार्ट करणार आहोत. तर मग रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स याच्यात आलं एरिया ऑफ ट्रायंगल. एरिया ऑफ ट्रायंगल आपल्याला फार अगोदरपासून माहिती आहे की एरिया ऑफ ट्रायंगलचा काय फॉर्म्युला आहे, हाफ बेस इंटू हाईट. हे आपण पहिल्यापासून बघत आहोत. याच्यात थोडंसं डिटेलिंग मध्ये जाऊया. जर तुम्हाला माहित नसेल तर तुम्हाला थोड्याशा नवीन गोष्टी कळतील. जर तुम्हाला माहित असेल तर तुमच्यासाठी ही एक रिव्हिजन. ठीक आहे, बघा आता मी 3 ट्रायंगल घेतले. पहिला घेतलाय ॲक्यूट अँगल ट्रायंगल, नंतर घेतलाय राईट अँगल ट्रायंगल आणि त्यानंतर घेतलाय ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल. आता हे 3 वेगवेगळे ट्रायंगल का घेतलेत मी, कारण आपल्याला हा जो बेस आणि हाईट या शब्दांचा मिनिंग आहे हा एकदम व्यवस्थित समजून घ्यायचा आहे की काय बेस असतो आणि काय हाईट असतो. ओके, आता फॉर एक्झाम्पल पहिल्यांदा सगळ्यात सिंपल ट्रायंगल घेऊयात आपण, ॲक्यूट अँगल ट्रायंगल ABC. ओके, मग आता ह्या ट्रायंगलचा बेस हा पहिला प्रश्न आपल्या मनात येतो. तर बेस हा या ट्रायंगलची कोणतीही साइड असू शकतो. काय म्हणतोय मी, बेस या ट्रायंगलची कोणतीही साइड असू शकतो. मग जो बेस घ्या त्याच्यावर डिपेंड तुम्हाला हाईट घ्यावी लागते. ओके, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल पहिल्यांदा मी BC ही साइड बेस घेतो. सो इथं काय आहे बघा, हाफ बेस काय येणार आहे आता BC इंटू आता हाईट. मग आता जर BC बेस घेतला तर हाईट काय, त्यासाठी आता आपल्याला हाईटची पहिल्यांदा डेफिनेशन लक्षात घ्यावी लागेल. हाईट नक्की कुणाला म्हणायचं, तर हाईट म्हणजे काय, जी साइड आपण बेस घेतली आहे त्याच्या अपोजिटचा जो व्हर्टेक्स आहे त्या व्हर्टेक्स वरून त्या साइडवर आपल्याला परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा असतो. काय ड्रॉ करायचा आहे, परपेंडिक्युलर. सो BC ही साइड घेतली आहे, त्याच्या अपोजिटचा व्हर्टेक्स काय आहे, A. सो या A मधून आपल्याला काय करावं लागणार आहे, या BC वर परपेंडिक्युलर ड्रॉ करावा लागेल. सो या A वरून आपण BC वर परपेंडिक्युलर ड्रॉ करूया. बघा आता A वरून मी इथं परपेंडिक्युलर ड्रॉ केला, तो काय येईल, समजा या पॉइंटला मी नाव दिलं T. सो हाईट आपली काय झाली, AD. ओके, आता ही जी हाईट आहे ही फक्त आणि फक्त BC या बेस साठी आहे. तुम्ही हे असं लिहू शकत नाही की समजा मी बेस घेतला काहीतरी AB आणि मग हाईट घेतली तर परपेंडिक्युलर आहे, हा परपेंडिक्युलर आहे म्हणून इथं हाईट घेतली AD. हे चालणार आहे का, अजिबात नाही. ओके, म्हणजे हाईट कोणावर डिपेंड आहे, हाईट कोणावर डिपेंड आहे, बेसवर. ओके, मग आता एक साइड झाली आपला बेस. आता दुसरी साइड कोणती घेता येईल, आता कोणती साइड घेता येईल बघा, बेस AC घेता येऊ शकते किंवा काय घेता येईल, AB. ठीक आहे, मग आता AC जर साइड बेस घेतली तर हाईट काय येईल बघा. AC च्या वेळी कुठून परपेंडिक्युलर टाकावं लागेल, त्याच्या अपोजिटचा व्हर्टेक्स B, या B वरून AC वर परपेंडिक्युलर टाकावं लागेल. सो आता तो आपण ड्रॉ करूया. याला नाव दिलं मी E. तर हाईट काय येईल, BE. सिमिलरली जर बेस AB घेतला तर हाईट काय होईल, C वरून परपेंडिक्युलर टाकावं लागेल. सो C वरून आपण परपेंडिक्युलर टाकूया. इथे F. सो CF. सो ॲक्यूट अँगल ट्रायंगल साठी सगळ्यांना व्यवस्थित कळलंय का, एरियाचा फॉर्म्युला कसा होऊ शकतो, बरोबर. म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल काढण्यासाठी तुम्ही किती प्रकारे काढू शकता, 3 प्रकारे. एकतर BC बेस घेऊ शकता, एकतर AC, एकतर AB. मग आता हे कशावर ठरवायचं की कोणती साइड बेस घ्यायची,
प्रॉब्लेम मध्ये ज्याची व्हॅल्यू दिली आहे ती साइड आपण काय घेणार आहे कंपल्सरी ऍज अ बेस किंवा ऍज अ हाईट. ठीक आहे. आता आपण राईट अँगल ट्रायंगल वळू. ओके. राईट अँगल ट्रायंगल साठी समजा मी बेस QR घेतला. ओके. समजा बेस QR घेतला. आता आपल्या हाईटची डेफिनेशन काय आहे? ती साइड सोडायची, तिच्या अपोजिटचा व्हर्टेक्स बघायचा. सो QR च्या अपोजिटचा व्हर्टेक्स P. या P वरून इथं काय टाकायचं आपल्याला? परपेंडिक्युलर. ऑलरेडी टाकून दिलाय. काय येतो? PQ. बरोबर. सो राईट अँगल ट्रायंगलचा बघा एरिया काय झाला? QR into PQ. इथे ऍडिशनल असं ड्रॉ करण्याची गरज पडली का? नाही पडली. ओके. सिमिलरली जर मी आता बेस बदलला, आता QR घेतला होता, आता मी PQ घेतो. PQ घेतला होता, त्याच्या अपोजिटचा व्हर्टेक्स R वरून परपेंडिक्युलर टाकायचा. ऑलरेडी टाकलेला आहे तो. काय तो? RQ. हे दोन्ही सेमच झालं का? हे दोन्ही सेमच झालं का? येस. मग त्यासाठी आपण काय करतो? राईट अँगल ट्रायंगलचा ज्यावेळी एरिया म्हणतो तर तो एरिया काय म्हणतो? हाफ तर घेणारच आहे इनटू प्रॉडक्ट ऑफ द साइड्स मेकिंग राईट अँगल. म्हणजे काय? राईट अँगल ज्या साइड्स बनवतात त्यांचं मल्टिप्लिकेशन. बघा QR into P. म्हणजे एक बेस घेतला की दुसरी हाईट असते. एक तर बेस हा मांडला तर हाईट ही होईल, हा बेस मांडला तर हाईट ही होईल. हा याच्यात तिसरा जर तुम्हाला PQ जर बेस घ्यायचा असेल तर काय करावं लागेल? PQ जर बेस घ्यायचा असेल तर QR वरून इथून इथं परपेंडिक्युलर टाकावं लागेल आणि मग ती हाईट घ्यावी लागेल. ओके. शक्यतो आपण ते घेत नाही कारण या दोन्हीपैकी एक माहित असतं. ठीक. मग त्यासाठी राईट अँगल ट्रायंगल साठी हे लक्षात आलंय, एक साइड त्याची बेस असते, दुसरी साइड काय असते? हाईट. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तो येतो ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल साठी. कारण याच्यात काय होतं? ऍक्यूट मध्ये सगळं त्या ट्रायंगल मध्येच बसतं. इथं तसं होत नाही का? आता बघा, इथं सपोज मी जर बेस घेतला YZ. सपोज मी बेस काय घेतोय? YZ. आता या YZ वर आपल्याला X वरून काय करावं लागेल? परपेंडिक्युलर टाकावं लागेल. पण ज्यावेळी मी X वरून परपेंडिक्युलर टाकायचा विचार करतो त्यावेळी तो परपेंडिक्युलर कसा येणार आहे कंपल्सरी? असं सरळ येईल. म्हणजे आता समजा बघा तुम्हाला परपेंडिक्युलर टाकायचं, या साइडवर टाकायचं म्हणजे परपेंडिक्युलर कुठे येईल? इथे येणार. मग तो आला का त्या साइडवर? नाही आला. आला का तो त्या साइडवर? नाही आला. मग आता इथं काय करावं लागेल? ही साइड थोडीशी एक्सटेंड करावी लागेल आणि मग आपली हाईट तयार होईल. ओके. आता आला तो बाहेर. येस. त्याला काय नाव देऊया आपण? XYZ S देऊ. ओके. सो XS ही त्याची काय झाली? हाईट. मग आता बऱ्याच मुलांना प्रश्न पडतो की जर XS जर त्याची हाईट असेल तर बेस हा SZ असेल. असं होणार आहे का? नाही. जर बेस SZ घेतला तर तो ट्रायंगल कोणता तयार होईल? XSZ. हा राईट अँगल ट्रायंगल तयार होईल. त्याचा एरिया फाइंड करायचा आहे का आपल्याला? नाही. आपल्याला कोणाचा फाइंड करायचा आहे? XYZ. ओके. जर मग YZ हा बेस घेतला तर हाईट काय असेल? XS. ओके. सो इथं XS. हे लक्षात येतंय का? बघा व्यवस्थित. याच्यात काय झालं? इथं बघा ऍक्यूट मध्ये काय होतं? त्याच साइडवर येतो तो परपेंडिक्युलर. इथं परपेंडिक्युलर त्या साइडवर येतो का? नाही. त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? ती साइड एक्सटेंड करावी लागते. हा. बाकीच्या दोन साठी येतो. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल बघा, जर तुम्ही बेस घेतला XZ. ओके. XZ जर बेस घेतला, XZ जर मी बेस घेतला, XZ जर बेस घेतला तर काय होईल? XZ म्हणजे Y वरून काय करावं लागेल? परपेंडिक्युलर टाकावं लागेल. सो तो असा दिसेल. ओके. सो हाईट काय होईल त्याची? YT. हा बरोबर XZ वर आ. आता आणखी कोणता घेऊ शकताय? XY. आता XY च्या बाबतीत पण होता तसंच. XY च्या बाबतीत काय होतं? ही साइड अशी थोडीशी एक्सटेंड करावी लागते आणि इथनं असा परपेंडिक्युलर येणार. लक्षात येतंय व्यवस्थित?
सो मी आता तो तिसरा काही ड्रॉ करत नाही, पण इतर गोष्ट एकच लक्षात काय घ्यायची तुम्हाला की ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगलच्या वेळी जी हाईट असते ती बेसवर येईलच असं नाही, त्यासाठी बेस थोडासा काय करावा लागतो, एक्सटेंड करावा लागतो. सो याच्यावर तुम्हाला व्यवस्थित कळलं असेल एरिया ऑफ ट्रायंगल कसा काढतात, एक छोटीशी रिव्हिजन दिली आहे तुम्हाला व्यवस्थित. आता आपला मेन टॉपिक काय तो, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल. सो त्याच्यावर येऊयात आता. आता सपोज आपल्याला पहिलं तर रेशो घ्यायचा आहे, रेशो घ्यायचा आहे टू ट्रायंगल्स घ्यायचे. मग आता एक ट्रायंगल घेऊयात आपण काय करू की ज्याचा एरिया मी म्हणतो A1, ओके. दुसरा ट्रायंगल घेऊयात ज्याचा एरिया मी म्हणतो A2, ठीक आहे. मग आता हा एरिया घेतलाय म्हणजे याची बेस आणि याचा हाईट घ्यावी लागणार आहे. सो याचा बेस आपण घेऊयात B1, याची हाईट घेऊयात H1. सिमिलरली मग याची काय होणार B2, हाईट काय होणार H2. मग आता रेशो घ्यायचा आहे आपल्याला. सो रेशो घेऊयात पहिलं तर रेशो घेताना इथं काय होईल A1/A2 इज इक्वल टू, ओके, A1 एरिया काय असणार आहे, एरियाचा फॉर्म्युला काय आहे, हाफ बेस इनटू हाईट. मग आता याचा बेस काय आहे B1, याची हाईट काय आहे H1, ठीक आहे. याचा काय होईल A2 चा हाफ B2 इनटू H. रेशो घेतल्याचा फायदा काय झाला, येस हे हाफ जागेवर काय झालं कॅन्सल झाले. सो एरियाचा रेशो काय येतोय A1/A2. आता हाफ घेण्याची गरज आहे का, नाही. काय येईल B1 इनटू H1 अपॉन B2 इनटू H. ओके, सिंपल रेशो आहे हा, ठीक. आता आपण काय करूया, याच्यातली एक पर्टिक्युलर केस बघूया. सपोज मी तुम्हाला याच्या व्हॅल्यूज देतो, ओके. B1, सो याला मी एक्झाम्पल म्हणतो. सपोज B1 H1, मी जर तुम्हाला सांगितलं की B1 आणि B2 हे दोघं सेमच आहे, ज्यांची व्हॅल्यू आहे 5 सेंटीमीटर. हाईट जी आहे ती आहे H1 2 सेंटीमीटर आणि H2 जे आहे ते आहे 3 सेंटीमीटर. हे असं होऊ शकतं का, दोन ट्रायंगल घेतले, दोन ट्रायंगलचा जो बेस आहे दोघांचा मेजर सेमच आहे, ओके, 5 सेंटीमीटर. आणि हाईट घेतल्यात, हाईट सेम आहेत का, नाही, हाईट काय आहे वेगवेगळे. काय होईल ज्यावेळी आपण इथं व्हॅल्यूज टाकू, या व्हॅल्यूज ज्यावेळी आपण या फॉर्म्युल्यात टाकू त्यावेळी काय होईल बघा, B1 B2 दोन्ही ठिकाणी काय येईल 5. त्यानंतर इथं काय आलं 2 आणि इथं काय आलं 3. याचा फायदा काय झाला, हे 5 डायरेक्ट काय झालं रे कॅन्सल झालं, बरोबर. म्हणजे जर B1 आणि B2 यांची व्हॅल्यू जर सेम असली तर तो रेशो काय राहतो डायरेक्ट H1 आणि H2 यांच्यावर डिपेंड राहतोय 2 आणि 3. ओके, एवढंच दाखवायचं होतं मला. सो यालाच आपण म्हणतो ट्रायंगल्स विथ कॉमन बेस और ट्रायंगल्स विथ इक्वल बेस. ओके, इक्वल चांगला शब्द आहे, कॉमन दरवेळेच असेल असं नाही. सो यातली पहिली केस आहे ट्रायंगल्स विथ सेम बेस किंवा इक्वल बेस. सो लक्षात येईल तुमच्या, आता मी पहिली जी केस घेतली ती काय घेतली, ट्रायंगल्स विथ इक्वल बेस. ट्रायंगल्स विथ इक्वल बेस मध्ये काय होणार A1/A2, याच्यात काय होईल हे B1 आणि B2 हे इक्वल असल्यामुळे काय होतील कॅन्सल होतील आणि मग हा रेशो काय राहील सिंपली H1/H2. बेस घेण्याची गरज आहे का, नाही. सिमिलरली तिसरी केस काय असेल सांगा मला, तिसरी केस काय असणार ट्रायंगल्स विथ नाही इक्वल हाईट. ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट यावेळी रेशो काय येईल आता इथं A1/A2 इज इक्वल टू, आता ज्यावेळी हाईट सेम असेल त्यावेळी हाईट काय होणार आहे कॅन्सल. सो रेशो काय राहणार B1/B2, बरोबर. मग आता माझा एक प्रश्न आहे की जर बेस पण सेम असतील आणि हाईट पण सेम असतील तर हा रेशो काय येईल 1:1. दोन्ही कॅन्सल होणार ना, काहीच राहणार नाही. म्हणजे इथं राहणार 1, इथं खाली पण राहणार 1, बरोबर. 1:1 रेशो कधी येतो, ज्यावेळी हे दोन्ही एरियाज काय असतील इक्वल.
कॉमन सेन्स आहे, बेस इक्वल आहे, हाईट इक्वल आहे, म्हणजे दोघांचे एरियाज काय असणार इक्वल असणार. ओके, सो हा जो छोटा टॉपिक आहे तो परत एकदा रिवाइज करतो व्यवस्थित. पहिलं तर जर बेस इक्वल नाहीये, हाईट इक्वल नाहीये, फॉर्म्युला काय आहे v1 × h1 b2 × h2, याच्यात फक्त हाफ कॅन्सल झाला. ओके, जर सेम बेसेस असतील तर डायरेक्ट a1/a2 काय लिहायचं, h1/h2, बेस कॅन्सल होऊन जातो, फक्त हाईट लिहायचं. आणि जर हाईट इक्वल असेल तर काय लिहायचे, सिम्पली बेसिस. सो लक्षात आलंय सगळ्यांचा हा टॉपिक व्यवस्थित. आता थोडंसं पुढे जाऊया. सो आता आपण ऍक्टिव्हिटी करणार आहोत. पुस्तकात जी ऍक्टिव्हिटी दिली आहे आपल्याला ती करायची. याच्यात तुम्हाला दिसतंय ट्रायंगल दिलाय ABC, इथं पॉइंट दिले PRQ. आता इथं रेशो बघा कोणता विचारलाय, एरिया ऑफ ट्रायंगल ABC आणि APQ. मग आता आपल्याला हा रेशो लिहायचा आहे. आपल्याला माहिती आहे रेशो काय असतो दोन ट्रायंगलच्या एरियाचा, a1/a2 इज इक्वल टू, इथं काय लिहितो आपण बेस 1 × हाईट 1. मग आता याचा ABC चा बेस घ्यायचा, त्यानंतर APQ चा पण बेस घ्यायचा, इकडे हाईट घ्यायची. आता असं कोणता पण रॅन्डमली बेस घेऊन चालणार आहे आपल्याला, तर इथं नाही चालणार. आता इथं मी महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला की ज्यावेळी हे ट्रायंगल्स असे देतील, मेजरमेंट दिलेत का इथं नाही. आता बेसिस साठी आपल्याकडं चॉईसेस किती आहेत, 3 आहेत. कोणत्या पण 3 साइड्स आपण त्याचा बेस घेऊ शकतो. म्हणजे हा जो ABC आहे, AB घेऊ शकतो, BC घेऊ शकतो, AC घेऊ शकतो, बरोबर. आपल्याला असं नाही करायचं, इथं पर्टिक्युलर साइड घ्यायची. कशी, तर नीट काय करायचं, ट्रायंगल्सची नावं बघायची. 99% वर्क होते ही आयडिया, मी आधीच सांगतो. 99% एक वेळ फेल होते, फेल नाही, एक्सेप्शनल आहे. सो ट्रायंगलचं नाव नीट बघायचं. या इथं तुम्हाला किती व्हर्टेक्स कॉमन दिसत आहेत त्याच्यावर डिपेंड असतं, त्याच्यात बेस सेम असणार आहे की हाईट सेम असणार. ओके, मग जर तुमचा एकच व्हर्टेक्स कॉमन असला तर त्या दोन ट्रायंगलची हाईट सेम असणार आहे. आणि जर तुमचे 2 व्हर्टेक्स सेम असले तर त्या दोन ट्रायंगल मध्ये बेस सेम येणार. ओके, परत एकदा बघा, एक व्हर्टेक्स सेम असला तर हाईट सेम येईल, जर 2 व्हर्टेक्स सेम असतील तर बेस सेम येईल. ओके, मी काय म्हणतो आता तुम्हाला व्यवस्थित कळेल. सो इथं 2 ट्रायंगल घेतले, ABC आणि APQ. याच्यात किती व्हर्टेक्स सेम आहेत, इथं A दोन्हीकडे सेम आहे, एवढाच कॉमन आहे, बरोबर. म्हणजे एक व्हर्टेक्स सेम असणार, म्हणजे त्याची काय सेम असणार आहे, हाईट. आणि ते हाईट कुठनं ड्रॉ होणार आहे, A मधून. ओके, मग जर A मधून जर मला हाईट ड्रॉ करायची असेल तर मला बेस कोणता घ्यावा लागेल, अर्थात BC. सो पहिली रिकामी जागा काय होणार आहे, इथं मी बेस काय घेणार आहे, BC. ओके, मी तर लिहिला बेस BC इंटू, मग आता बेस जर BC घेतलाय तर हाईट काय असेल, या A मधनं BC वर परपेंडिक्युलर आलाय का बघा, ऑलरेडी दिलाय त्यांनी, तो काय AR. सो इथं येईल AR. ठीक आहे. सिमिलरली आता परत या ट्रायंगल साठी पण आपण हाईट कुठनं घेणार आहे, A मधून, म्हणजे बेस काय घ्यावा लागेल, PQ, उरलेली साईड. सो A मधून हाईट किती याची पण येणार, पहिलं तर बेस घेऊया, बेस येईल PQ जर घेतला तर हाईट इथनं ड्रॉ करायला लागेल, सो ती येईल AR. म्हणजे याच्यात सेम काय होतं, ऍक्च्युअली हाईट सेम होती का. मग तो रेशो कोणावर डिपेंड येतो, बेसिसवर डिपेंड येतो. इथं कॅन्सल होणार काय, AR. सो हे AR कॅन्सल होईल, राहील काय, सिंपल BC अपॉन PQ. हेच बघितलेलं का आपण, पहिली केस का दुसरी केस, दुसरी केस विथ इक्वल आहे. इथं इक्वल म्हणण्यापेक्षा इथं कॉमन आहे, ही AR दोन्ही ट्रायंगल्स आहे. ओके, आता दुसरी ऍक्टिव्हिटी बघूयात आपण. आता दुसरी ऍक्टिव्हिटी घ्यायची आपल्याला. ओके, तर मग आता हे 2 वेगवेगळे ट्रायंगल्स दिलेत. परत एकदा बघा, आता इथं ट्रायंगल्स काय दिले, तर ट्रायंगल काय आहे, ट्रायंगल LMN आणि दुसरं ट्रायंगल काय आहे, DMN. ओके, 2 ट्रायंगल. परत एकदा आता आपला आठवा, किती व्हर्टेक्स कॉमन आहेत, MN. 2 व्हर्टेक्स कॉमन आहेत, बरोबर का. मग 2 व्हर्टेक्स कॉमन असल्यावर आता मग काय असतं, काय कॉमन असतं त्यात, बेस. सो MN आले, म्हणजे MN हा बेस दोघांमध्ये कॉमन असणार आहे. आता बघा बरं आहे का, MN साइड बघा, या ट्रायंगल मध्ये पण आहे, DMN मध्ये पण आणि LMN मध्ये पण. सो पहिला बेस आपण कंपल्सरी इथं काय घेणार आहे, MN.
याचा पण बेस घेतला mn, याचा पण बेस घेतला mn. आता हाईट mn जर बेस घेतला तर अपोजिट व्हर्टेक्स वरून परपेंडिक्युलर आला पाहिजे. म्हणजेच कोणावरून L वरून आलाय का? यस, कोणता आलाय तो? LP. त्याच्यानंतर दुसऱ्या ट्रायंगल साठी DMN साठी बघा, mn जर बेस घेतला तर या D मधनं हाईट आली पाहिजे. सो ती काय असेल? D. काय कॅन्सल होईल? बेस कॅन्सल होतोय, इक्वल बेस. सो रेशो काय येईल इथं? LP अपॉन DQ. आता लक्षात यायला लागला असेल हळूहळू की आपण नक्की काय करतोय? इक्वल बेस बघतोय, इक्वल हाईट बघतोय. आता काय असेल तिसरी केस? काय असणार रे? ऑब्विसली पहिली झाली सेम हाईट, दुसरी झाली सेम बेस. आता तिसरी काय असेल? बेस पण सेम आणि हाईट पण सेम, बरोबर का? मग तिसरं बघूयात आता याच्यातला तिसरा प्रॉब्लेम, तिसरी ऍक्टिव्हिटी. सो आता तिसरी ऍक्टिव्हिटी दिली आपल्याला. तिसरी ऍक्टिव्हिटी ट्रायंगल दिलाय ABC. पहिलं स्टेटमेंट वाचा, M इज अ मिड पॉइंट ऑफ. सो M मिड पॉइंट दिलाय, M इज अ मिड पॉइंट ऑफ सेगमेंट AB. AB चा मिड पॉइंट दिलेला आहे. मिड पॉइंट म्हणजे काय असतो? AB चे दोन समान पार्ट करतो तो, म्हणजे हा पार्ट आणि हा पार्ट दोघे काय असणार आहेत? सेम असणार आहे, AM आणि MB. आता पुढं सेगमेंट CM इज अ मीडियन ऑफ ट्रायंगल. आता अर्थात M इज अ मिड पॉइंट म्हटल्यावर CM ला आपण काय म्हणणार आहे? मीडियन म्हणणार आहोत. आता या दोन ट्रायंगल कडे या, AMC आणि BMC. ओके, AMC BMC. आता याच्यात बघा, याच्यात लॉजिक थोडंसं रॉंग झालं. कसं? मी म्हणलेलं त्यामुळे 99% ते लॉजिक वर्क होतं. आता इथे AMC आणि BMC. मग कोणकोणते ट्रायंगल बघायचे आपल्याला? AMC आणि BMC. पटकन वाटू शकतं आपल्याला की MC हे कॉमन आहे, सो बेस घेऊया. ओके, पण तो जर बेस घेतला तर इकडे हाईट्स ड्रॉ करायला लागतील इथून इथं, ज्या की दिल्यात का? नाही दिलेल्या. सो इथं ते लॉजिक वापरायचंय का आपल्याला? MC वाला नाही. मग कोणतं वापरायचंय? दोन नाही, आता इथे एकच व्हर्टेक्स सपोज घेतला आपण C, तर या C मधून आपण इथं हाईट वगैरे काय ड्रॉ करू शकतोय का बघा. म्हणजेच मी जर या ट्रायंगलचा बेस CAM चा बेस जर AM घेतला, काय म्हणतोय मी? जर AM घेतला, AM जर बेस घेतला तर हाईट काय होईल रे? हाईट काय होणार आहे? या AM वर C वरनं काय करावं लागेल? इथं परपेंडिक्युलर ड्रॉ करावा लागेल. आता मी हे करून दाखवतोय तुम्हाला, ऍक्च्युअली करायची गरज नाही. मग मला सांगा आता, जो हा BMC आहे, BMC ऍक्यूट अँगल ट्रायंगल आहे का ऑब्ट्यूस आहे? ऑब्ट्यूस आहे. बघा BMC हा जर असा ऑब्ट्यूस अँगल वाटतोय. मग जर याचा बेस MB घेतला तर याची हाईट हीच होणार आहे का? त्याला समजा मी नाव दिलं D. जर बघा ट्रायंगल AMC चा बेस मी AM घेतलाय तर हाईट काय होईल? CD. आणि जर BMC चा बेस काय घेतला? BM, तर पण हाईट काय होणार आहे? CD. म्हणजे हे दोन ट्रायंगल मध्ये इक्वल काय आहे? हाईट आहे, हाईट आहे. मग याचे बेसिस काय असतील? AM आणि याचा बेस काय असेल? BM. आता आपण इथे एक स्टेप कट केली आहे, AM into CD, BM into CD. CD कॅन्सल करायचं, डायरेक्टली लिहितोय आपण AM upon BM. ओके, एक स्टेप कट केलेली आहे. आता इथं परत आणखी दोन कशाला दिलेत? बॉक्सेस दिलेत, कारण बघा इथं आता AM आणि BM या दोघांच्या लेंथ सेमच आहेत. का सेम आहेत? कारण M काय आहे? त्याचा मिड पॉइंट. मिड पॉइंट म्हणजेच काय? त्याचे काय केले? दोन समान पार्ट केले, म्हणजे जेवढा AM आहे तेवढाच BM पण असणार आहे. बघा AM BM. सो मी BM ला रिप्लेस करू शकतो का? मी BM च्या जागेवर पण AM लिहू शकतो का? शकतो, कारण BM ची पण लेंथ पुन्हा एवढी, AM एवढीच आहे. मग आता AM कॅन्सल होईल का? येस. काय राहील? काहीच नाही राहत, म्हणजेच काय राहणार इथं? 1. बघा बेस पण इक्वल, हाईट पण इक्वल. हाईट तो ऑलरेडी कॉमन आहे आणि बेसिस काय आहेत? इक्वल आहेत. त्यामुळे या दोघांचा एरियाचा रेशो किती आला? 1 रेशो येणं म्हणजेच काय? त्या दोन्ही ट्रायंगलचा एरिया काय येणं? सेम. ठीक आहे. तर आज आपण हा टॉपिक जो आहे, रेशोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल,
हा व्यवस्थित बघितलेला आहे की त्याच्यात काय काय आहे, ही ऍक्टिव्हिटी कंप्लीट केलेली आहे. सो तुम्हाला एक जनरल आयडिया आली असेल. मग आता आपण प्रॅक्टिस सेट 2.1 साठी जाऊ शकतो. पण प्रॅक्टिस सेट 2.1 चा आपण अख्खाच्या अख्खा पार्ट 2 या लेक्चर सिरीजचा पार्ट 2 करणार आहोत. आज आपण इथंच थांबतोय पार्ट 1. परत एकदा सांगतोय की जर तुम्ही अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना सांगायला पण विसरू नका. ओके, थँक्यू.